एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यू सुरू नाही झालाय का अजून? मॅडम आले नाही तर वेळ तर हीच दिली होती पण मागे पुढे होतं कधी? मॅडम आहेत त्या. नाही, वेळ स्वतःची वेळ कधीच बदलत नसते. तुम्ही उशीर केला तर तुमचा काळ आणि वेळ बदलतो. हॅलो, काय काय बघताय काय? ऍज पर माय कॅल्क्युलेशन खूप कमी वेळा स्वतःची वेळ अशी समोरून चालत येते. तिलाच बघता. तुमच्याबद्दल सांगा. मी अशोक हेडेकर ना, मी गाफी आहे. शिक्षकाच्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू आहे, सिनेमाचं ऑडिशन नाहीये. हेच तर माझं स्लोगन आहे. हो, तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करत नाही वाटतं. काय ना, मी ऑनलाईन प्रायव्हेट ट्युशन घेतो, तिकडे माझे बरेचसे फॉलोअर्स. मी तुम्हाला आहे ना माझी लिंक फॉरवर्ड करतो, तिकडे मला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. नंबर प्लीज. एक्सक्यूज मी, तुमच्या वागण्या बोलण्यातून कसलंच गांभीर्य जाणवत नाहीये मला. तुम्हाला खरंच नोकरीची गरज आहे ना? सॉरी टू से मॅडम, पण मला ना तुम्ही जुनाट विचारायचं वाटतं. मी आहे ना, मी ते नोकरी मागायला नाही आलो, तर द्यायला आलो. डील करायला आलोय. डील? हो. काय ना मॅडम, आजकाल जो दिखताय वही विकताय. ही आपली एज्युकेशन फील्ड आहे ना, ती पण अपवाद नाहीये. तुम्हाला सांगतो, पालकांना फक्त आहे ना आपण मोठमोठी स्वप्न दाखवायची. त्यांना म्हणायचं की तुमची मुलं तुमची ऍसिड आहे, असं सारखं सांगायचं. मग बघा, पालक आहेत ना त्यांच्या पाल्यासाठी हवा तेवढा पैसा उतायला तयार असतात. तुम्हाला सांगतो ना, मी आहे ना माझ्या या प्रायव्हेट ट्युशन मध्ये ना अशीच माणसं शोधून काढतो. आणि मग हे तुमच्यासारखे ट्रस्टी लोक असतात ना, त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करतो. आणि हो, याची संधी, याचा चान्स मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला तुमच्या संस्थेला मुलं मिळणार म्हणजे तुमचा फायदा, आणि आपली कमर्शियल डील होणार म्हणजे माझा फायदा. मग बोला पुढे. आउट. अहो मॅडम, पण माझा प्लॅन तर ऐकून घ्या. ज्या लोकांना शिक्षण हा त्यांचा बिझनेसचा भाग वाटतो त्या लोकांना मी माझ्या नजरेसमोरही धरत नाही. आय सेड आउट. ओके,